मानवातील समन्वय आणि चेतासंस्थेच्या या झटपट आढाव्यात तुमचं स्वागत आहे. आपलं शरीर आजूबाजूच्या वातावरणाला कसा प्रतिसाद देतं आणि आपला मेंदू हे सगळं कसं हँडल करतो, हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पहिले आपण स्लाइड 1 मधील मध्यवर्ती चेतासंस्था बघूया. बघा, याचं मुख्य कंट्रोल आपला मेंदू आणि मेरुरज्जू, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो, त्यांच्याकडे असतं. आता मेंदूमध्ये अग्रमस्तिष्क नावाचा जो भाग आहे, तो विचार करण्यासारख्या आपल्या इच्छेनुसार चालणाऱ्या ऐच्छिक क्रिया नियंत्रित करतो. आणि जो मागचा भाग आहे पश्च मस्तिष्क, त्यात लंबमज्जा नावाचा एक छोटा पण खूप महत्वाचा भाग असतो. तो काय करतो तर तो आपला श्वास आणि हृदयाचे ठोके यांसारख्या आपल्या कंट्रोल बाहेरच्या अनैच्छिक गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळतो. दुसरे, स्लाइड 2 वर आपण चेतापेशी म्हणजेच न्यूरॉनची रचना समजून घेऊया. ही पेशी म्हणजे आपल्या शरीराचा एक प्रकारचा अँटेनाच आहे. याच्या रचनेत वृक्षिका किंवा डेंड्राइट्स असतात, जे आजूबाजूची सगळी माहिती पटापट गोळा करतात. मग हीच माहिती अक्षतंतू नावाच्या एका वायरसारख्या भागातून इलेक्ट्रिक सिग्नलच्या रूपात अतिशय वेगाने दुसऱ्या पेशीकडे पाठवली जाते. शेवटी स्लाइड 3 वरून आपण प्रतिक्षिप्त क्रिया समजून घेऊया. तुम्ही कधी गरम वस्तूला हात लागल्यावर विचार न करता झटकन हात मागे घेतलाय का? नक्कीच घेतला असेल. यालाच आपण प्रतिक्षिप्त क्रिया किंवा रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतो. यात गंमत बघा, एवढ्या क्विक ॲक्शनचा निर्णय मेंदूपर्यंत माहिती पोहोचण्याआधीच आपला मेरुरज्जू स्वतःच घेऊन टाकतो. थोडक्यात सांगायचं तर आपला मेंदू, मेरुरज्जू आणि शरीरातील लाखो चेतापेशींचं हे जाळं एकत्र येऊन आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण अगदी अचूकपणे आणि न थकता करत असतं.